हॅलो सो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथनचा पूर्ण कोर्स स्टार्ट करणार आहेत, बेसिक टू ॲडव्हान्स. आपण पायथनमध्ये आता इंट्रोडक्शन शिकणार आहोत. आपण पायथनमध्ये व्हॉट इज पायथन, पायथनचे फीचर्स, पायथनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट लायब्ररीज, आपण पायथनमध्ये डेटा सायन्सचा कसं काय यूज होतो पायथनचा यूज करून ते शिकणार आहोत. आणि पायथनचा फर्स्ट प्रोग्राम आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला आपण स्टार्ट करूया. What is Python? Python is a high-level interpreted object-oriented programming language that is easy to read and write, and it is used for like web development, data analysis, artificial intelligence and automation. म्हणजे पायथन ही हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यामध्ये आपण मोठे मोठे जसे की AIचे फीचर्स आपण पायथनमुळे बनवू शकतो. आणि पायथन ही इंटरप्रेटेड लँग्वेज आहे, म्हणजे आपण कोड लाईन बाय लाईन, स्टेप बाय स्टेप वाईज आपण लिहू शकतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये जे फीचर्स असतात ना, जसं की क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन, ते सगळं काही आपण पायथनमध्ये शिकू शकतो. आणि पायथन रीड आणि राईट करायला इझी पडते, म्हणून आपण स्टार्टिंगला आपण पायथन शिकू शकतो इझिली. पायथन ही वेब डेव्हलपमेंटसाठी यूज होते. वेब डेव्हलपमेंटसाठी आपण मोठ्या लायब्ररीज लाईक फ्लास्क, डिजांगो शिकून आपण वेब डेव्हलपमेंट करू शकतो. आणि आपण डेटा ॲनालाइजसाठी पण जाऊ शकतो, जसं की पांडाज, नमपाय, मॅटप्लोट्लिब, स्कॅकिटलर्न, ज्या आपण लायब्ररी शिकून आपण डेटा ॲनालाइज करू शकतो. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण करू शकतो, जसे की याच्यासाठी लागणारी पायटॉर्च लायब्ररी आहे ती आपण यूज करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जाऊ शकतो. आणि ऑटोमेशन करू शकतो. ऑटोमेशन म्हणजे रॉबोटिक्समध्ये आपण पायथनचा यूज करून जाऊ शकतो. आता आपण शिकणार आहोत पायथनचे फीचर्स. पायथनचे फीचर्स म्हणजे पायथन इझी टू लर्न. पायथन ही इझी आहे लर्न करायला, म्हणून पायथन ही पायथन ही इझी लँग्वेज आपल्याला शिकता येते. इंटरप्रेटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप वाईज कोड रन करू शकतो, त्याला रीड करू शकतो. हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज, जेवढे काही AIचे मॉडेल्स आहेत ना, जसं की ChatGPT, जेमिनी AI, हे सगळं पायथनला सपोर्ट करतात. आणि पायथनमुळे ChatGPT असे म्हणजे मोठे मॉडेल्स बनलेले आहेत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, जसे की क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, हे सगळं काही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये येतं. आणि पोर्टेबल लँग्वेज आहे. सेम कोड रन ऑन मल्टिपल डिव्हाइस. आपण सेम कोड मल्टिपल डिव्हाइसमध्ये रन करू शकतो, जसं की विंडोज, मॅकमध्ये सेम कोड आपण मल्टिपल डिव्हाइसमध्ये रन करू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट लायब्ररी आपण पायथनच्या घेऊ शकतो पायथनमध्ये. ते आपण पुढे जाऊन शिकणार आहेत. आता पाहूया आपण इम्पॉर्टंट लायब्ररी ऑफ पायथन. पायथनमधल्या इम्पॉर्टंट लायब्ररी कोणत्या आहेत ते आपण शिकणार आहोत. पहिली आहे नमपाय ही अशी लायब्ररी आहे जी त्यामध्ये न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन असते. नमपाय ही एक पायथनमधील शक्तिशाली ओपन सोर्स लायब्ररी आहे, जी मुख्यतः न्यूमेरिकल कम्प्युटिंग आणि लार्ज डेटा प्रोसेसिंगसाठी वापरली जाते. यात एंड ॲरे, मल्टिपल डायमेन्शनल ॲरे नावाचा विशेष डेटा स्ट्रक्चर असतो, जो सामान्य पायथनमध्ये लिस्टपेक्षा फास्ट, मेमरी इफिशियंट आणि ऑप्टिमाइज असतो. नमपायमुळे आपण मोठ्या प्रमाणात नंबर्स आणि डेटावर काम करू शकतो. कॅल्क्युलेशन खूप मोठ्या वेगाने करू शकतो, कारण यात वेक्टराइज ऑपरेशन सपोर्ट असतात, म्हणून लूप न वापरता डायरेक्टली ॲरेवर ऑपरेशन करता येतात. नमपायमध्ये अनेक बिल्ड इन मॅथमॅटिकल स्टॅटिकल फंक्शन उपलब्ध आहेत, जसे की मीन, सम, स्टँडर्ड डिव्हिजन, तसेच लिनियर अल्जेब्रा आणि रँडम नंबर्स जनरेशनसारखे ॲडव्हान्स फीचर्ससुद्धा आहेत. ही लायब्ररी इंटरनली ऑप्टिमाइज असल्यामुळे हाय परफॉर्मन्स देते, आणि म्हणूनच डेटा सायन्स, मशीन लर्निंग, AI, सायंटिफिक कम्प्युटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. नमपाय हे मॉडर्न पायथन
डेटा इकोसिस्टमचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे आणि इतर लायब्ररीसोबत इंटिग्रेट होऊन पॉवरफुल ॲप्लिकेशन तयार करण्यात मदत होते. यासाठी आपण नंपायचा यूज करू शकतो. आता आहे पांडास फॉर डेटा ॲनालायझ. डेटा ॲनालायझसाठी आपण पांडासचा यूज करू शकतो. पांडास ही एक पायथनमध्ये अत्यंत महत्त्वाची ओपन सोर्स लायब्ररी आहे जी डेटा ॲनालाइज आणि डेटा मॅनिप्युलेशनसाठी वापरली जाते. पांडासमध्ये मुख्य 2 डेटा स्ट्रक्चर असतात, सिरीज 1D आणि डेटा फ्रेम 2D. डेटा फ्रेम म्हणजे रोज आणि कॉलममध्ये असलेला टेबल जसं की एक्सेल शीट, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डेटा व्यवस्थित स्टोअर, क्लीन आणि प्रोसेस करता येतो. जे लायब्ररी स्ट्रक्चर डेटा जसे CSV, एक्सेल, SQL डेटा हँडल करण्यासाठी खूप युजफुल आहेत. पांडासच्या मदतीने आपण डेटा फिल्टरिंग, सॉर्टिंग, ग्रुपिंग, मर्जिंग, मिसिंग व्हॅल्यू हँडल आणि स्टॅटिकल ॲनालाइज सहज करू शकतो. ही पायथन नंपायवर आधारित आहे, ज्यामुळे फास्ट परफॉर्मन्स मिळते आणि डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि बिझनेस ॲनालिस्टमध्ये पांडासचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, कारण ती रो डेटा आणि मिनिंगफुल इन्साईटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी पॉवरफुल टूल्स देते. आता पांडास आपल्याला समजला आहे. आता आपण शिकणार आहोत मॅटप्लॉटलिब. मॅटप्लॉटलिब फॉर चार्ट्स आणि ग्राफ्स. आपण जसं की खूप वेळ आपण मॅटप्लॉटलिबचा यूज करणार आहोत पायथनमध्ये, कारण की चार्ट्स आणि ग्राफ्समध्ये आपण डेटा स्टोअर केलेला आपण त्याला इनिशियलाइज करून इंटरनली आपण त्यांना दाखवतो. मॅटप्लॉटलिब ही पायथनमधली एक लोकप्रिय ओपन सोर्स लायब्ररी आहे जी डेटा व्हिज्युअलायझेशनसाठी वापरली जाते. आणि लायब्ररीच्या मदतीने आपण डेटाला ग्राफ्स, चार्ट्स आणि प्लॉट्समध्ये कन्व्हर्ट करू शकतो, जसे की लाईन ग्राफ्स, बार चार्ट्स, स्केलेबल प्लॉट इत्यादी. त्यामुळे कॉम्प्लेक्स डेटा सहज मिळायला मदत होते. मॅटप्लॉटलिबमध्ये पायप्लॉट मॉड्यूल खूप वापरला जातो, ज्यामुळे सिंपल कमांड वापरून व्हिज्युअलायझेशन तयार करता येतात. मॅटप्लॉटलिब ही नंपाय आणि पांडाससोबत खूप चांगली काम करते. डेटा सायन्स, मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्समध्ये डेटा समजून घेण्यासाठी व्हिज्युअलायझेशन खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे मॅटप्लॉटलिब हा एक पॉवरफुल टूल्स आहे. ही लायब्ररी हाय कस्टमायझेबल आणि म्हणजे आपण कलर्स, लेबल्स, टायटल्स आणि स्टाईल बदलू शकतो. प्रोफेशनल ग्राफ्स तयार करू शकतो. यासाठी आपण प्रोफेशनल ग्राफसाठी आपण मॅटप्लॉटलिबचा यूज करू शकतो. ही मॅटप्लॉटलिब ही खूप इम्पॉर्टंट लायब्ररी आहे पायथनमध्ये. आता चौथी आहे स्कायकिट-लर्न. स्कायकिट-लर्न फॉर मशीन लर्निंग. स्कायकिट-लर्न ही मशीन लर्निंगसाठी खूप यूज होते. स्कायकिट-लर्न ही पायथनमधली एक लोकप्रिय ओपन सोर्स लायब्ररी आहे जी मशीन लर्निंग अल्गोरिदम इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरली जाते. याच्या मदतीने आपण क्लासिफिकेशन, रिग्रेशन, क्लस्टरिंग आणि मॉडेल सेक्शन सारखी टास्क सहज करू शकतो. स्कायकिट-लर्नमध्ये सिंपल आणि युजर फ्रेंडली इंटरफेस असल्यामुळे बिगिनर्सपासून प्रोफेशनलपर्यंत सगळ्यांसाठी उपयोगी आहे. ही लायब्ररी नंपाय, पांडास आणि मॅटप्लॉटलिबसोबत इंटिग्रेट होते, ज्यामुळे कम्प्लेट डेटा सायन्स वर्कफ्लो तयार करता येतो. या डिसिजन ट्रीज, लिनियर रिग्रेशन, KNN, SVM यासारखे अनेक अल्गोरिदम उपलब्ध आहेत. डेटा प्रोसेसिंग, फीचर सेक्शन आणि मॉडेल इव्हॅल्युएशनसाठी बिल्ट इन टूल्स मिळतात, ज्यामुळे रिअल वर्ल्ड AI आणि मशीन लर्निंगसाठी प्रोजेक्ट बनवण्यासाठी स्कायकिट-लर्न पॉवरफुल आणि वाईडली युजेड लायब्ररी आहे. याचा यूज करून आपण मशीन लर्निंगसाठी मॉडेल्स तयार करू शकतो. या चारही लायब्ररी खूप इम्पॉर्टंट आहेत पायथनसाठी. या चारही लायब्ररी काय करतात, हे काय काम करतात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंच असेल. आता आपण जाऊ पायथन फॉर डेटा सायन्स. पायथनचा यूज डेटा सायन्समध्ये कसं काय होतं. पायथन इज यूज इन डेटा सायन्स टू कलेक्ट डेटा, ॲनालाइज अँड व्हिज्युअलायझेशन डेटा टू द बिल्ड इन मशीन लर्निंग मॉडेल्स. पायथनचा यूज करून आपण डेटा सायन्समध्ये डेटाला कलेक्ट करतो. डेटाला कलेक्ट करून झाल्यानंतर त्याला आपण ॲनालाइज करतो.
पांडास आणि मॅटप्लोट्लिपचा यूज करून त्याला आपण विज्युअलाइज करू त्या डेटाला आपण विज्युअलाइज करून त्यामधले इन्साईट्स काढतो. इन्साईट्स केल्यानंतर आपण मशीन लर्निंगचे मॉडेल्स यूज करून त्याला आपण प्रेडिक्शन देऊ शकतो की म्हणजे आता मार्केटमध्ये सेल किती कमी आहेत आणि कोणत्या इयरला सेल डाऊन झाले होते, कोणत्या इयरला सेल वाढणार आहेत, हे आपण मशीन लर्निंगचं मॉडेल यूज करून आपण ते पाहू शकतो. त्यासाठी पायथन फॉर डेटा सायन्स म्हणजे मोठ्या प्रमाणात डेटा जसे की नमेरिकल्स, टेक्स्ट, इमेज प्रोसेस करून त्यातून युजफुल इन्फॉर्मेशन काढण्यासाठी प्रक्रिया. पायथनमध्ये सिम्पल सिंटॅक्स असल्यामुळे डेटा क्लीन करणे, ॲनालाइज करणे, रिझल्ट करणे सोपं होतं. त्यामुळे आज पायथन डेटा सायन्समध्ये सर्वात जास्त वापरली लायब्ररी आहे. डेटा सायन्समध्ये पायथन वापरून आपण डेटा क्लिनिंग, डेटा व्हिज्युअलायझेशन, स्टॅटिकल ॲनालाइज आणि मशीन लर्निंग मॉडेल्स तयार करू शकतो. पायथनमध्ये पॉवरफुल लायब्ररीज आहेत ज्यामुळे आपण कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन आणि हँडलिंग सहज करता येतं. त्यामुळे पायथन बिगिनर्सपासून प्रोफेशनलपर्यंत सर्वांसाठी बेस्ट चॉईस आहे. समजलं पायथन डेटा सायन्समध्ये कसं काय यूज होतो. आता आपण पायथनचा फर्स्ट प्रोग्राम शिकणार आहोत विथ थेअरी प्लस प्रॅक्टिकली. पायथनचा फर्स्ट प्रोग्राम. पायथनमध्ये आपण फाईल बनवतो. फाईल बनवताना आपण कोणता पण नाव देतो, त्याला त्याच्या लास्टला .py लावतो, जसं की तो पायथनची फाईल बनते. आपण आता इथे लावला आहे main.py म्हणजे आपण मेन नावाची एक फाईल बनवली आहे. त्यामध्ये आपण हा हॅलो वर्ल्ड पूर्ण प्रिंट फंक्शनमधून डेटा स्टोअर केलेला आहे. हा झाला प्रिंटिंग फंक्शन. त्याचा आउटपुट असा येतो हॅलो वर्ल्ड पायथनमध्ये. आता आपण एक एक्झाम्पल दाखवू. रुतेश.py. हा रुतेश हा फाईल नेम आहे, त्याला .py लावला म्हणजे हा पूर्ण रुतेश.py ही फाईल बनलेली आहे. त्यामध्ये आपण नेम स्टोअर केला आहे. नेम हा एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचं आपण नंतर ती गोष्ट करणारच आहोत. व्हेरिएबल काय असतं, ते कशाप्रकारे यूज करतात, पण आपण हा फक्त समजण्यासाठी प्रोग्राम बनवला आहे. नेम एक व्हेरिएबल आहे. त्यामध्ये त्यामध्ये स्ट्रिंग यूज करून रुतेश नावाचा डेटा स्टोअर केलेला आहे. हा डेटा नेममध्ये स्टोअर झाला. हा डेटा नेममध्ये स्टोअर होऊन त्याला आपण प्रिंट नावाचं फंक्शन यूज करून हॅलो हा डबल कॉटमध्ये जसेच्या आहे तसंच आपण लिहिलं आहे. त्याला कॉमा देऊन नेम हा व्हेरिएबल स्टोअर केलेला आहे. त्याला आपण नेमला इम्प्लिमेंट केला म्हणजे हॅलो रुतेश प्रिंट झाला आपला. असं आता आपण याला प्रॅक्टिकली पण शिकणार आहोत. प्रिंट हा पायथनमधला फंक्शन आहे. हा काय काम करतो, स्क्रीनवर आउटपुट दाखवण्यासाठी प्रिंटचा आपण वापर करतो. जसं की प्रिंट आणि आपण डबल कोटमध्ये हॅलो लिहू शकतो. हा कोड स्क्रीनवरही हॅलो दाखवतो. आता आपण पायथनमध्ये हे पण शिकणार आहोत. पायथनमध्ये हे प्रिंट फंक्शनमध्ये डबल कोटमध्ये पायथन हे स्ट्रिंग का लिहितात, कारण की आपण स्ट्रिंगची गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. पण आपण स्ट्रिंग 3 प्रकारे डिक्लेअर करू शकतो. एक पहिला आहे, आपण डबल कोट देऊन स्ट्रिंग टाकू शकतो. ही डबल कोट देऊन आपण स्ट्रिंग देऊ शकतो. आणि एक ट्रिपल कोट देऊन पण आपण स्ट्रिंग टाकू शकतो. ट्रिपल कोट देऊन आपण स्ट्रिंग लिहू शकतो इथे. ट्रिपल कोट दिल्यानंतर आपण सिंगल कोटनं पण स्ट्रिंग देऊ शकतो. सिंगल कोटनं पण आपण यामध्ये स्ट्रिंग असं देऊ शकतो. चला आपण आता पायथनमध्ये VS कोडची स्क्रीन आहे. त्यामध्ये आपण फाईल बनवणार आहेत. पायथनमध्ये आपण फाईल बनवणार आहेत main.py. हा मेन काय आहे, मेन हा नेम आहे आणि यामध्ये .py म्हणजे पायथनची फाईल बनवली आहे. आता यामध्ये आपण प्रिंटिंग फंक्शन शिकू. प्रिंट आय लव पायथन. असं करून आपण प्रिंट करू शकतो. प्रिंट केल्यानंतर आपण प्रिंट हा एक फंक्शन आहे. त्यामध्ये आपण डबल कोटमध्ये ह्या स्ट्रिंग स्टोअर केलेले आहे. हा प्रिंट होतो. आता आपण रन करून बघूयात. रन केल्यानंतर असा आउटपुट येतो.
हे बघा आय लव्ह पायथन हा प्रिंट झालेला आहे. आपण अशा प्रकारे काही पण प्रिंट करू शकतो. काही पण प्रिंटमध्ये आपण माझं नाव स्टोअर करू शकतो, माझं सरनेम स्टोअर करू शकतो, आपण सगळं काही स्टोअर करू शकतो. प्रिंटमध्ये आपण हे ऑपरेशन वापरून आपण त्याचं कॅल्क्युलेशन पण करू शकतो. जसं की 4+5 काय येणार आहे? 9. हे बघा 9 आलेलं आहे. आपण यामध्ये सम पण करू शकतो डायरेक्टली. नाहीतर आपण व्हेरिएबल थ्रू पण सम करू शकतो. व्हेरिएबलची गोष्ट आपण नंतरला करूयात. आता आपण फक्त प्रिंट फंक्शनमध्ये आपण ट्रू बुलियन ऑपरेशन पण टाकू शकतो. ट्रू किंवा फॉल्स पण आपण टाकू शकतो. बुलियन ऑपरेशन. आणि आपण आता ए इज इक्वल टू 4.5. 4.5 काय आहे? एक फ्लोटिंग व्हॅल्यू आहे. ह्याला पॉईंट वाईज आपण स्टोअर करू शकतो. आणि आपण प्रिंट केला आपण एला प्रिंट केल्यानंतर हे बघा आपल्याकडे आपला व्हॅल्यू येईल 4.5 झालेले आहे प्रिंट. कारण आपण एमध्ये 4.5 स्टोअर केलेले आहे. आणि हे प्रिंट फंक्शनचा यूज करून आपण एला प्रिंट करून त्याचा आउटपुट आणलेला आहे. याला बोलतात प्रिंटिंग फंक्शन इन पायथनमध्ये आपण खूप प्रकारे प्रिंट करू शकतो. जसे की डबल कोट, आपण सिंगल कोटमध्ये पण पायथनला प्रिंट करू शकतो. हे बघा असं आपण प्रिंट करू शकतो सिंगल फंक्शनमध्ये पण. हे बघा आलं रुतेश. यासाठी आपण प्रिंट फंक्शनचं आपण असं हे करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे आवडला असेल किंवा समजला असेल किंवा यामध्ये तुमची काहीतरी हेल्प झाली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला.